सेल्फीसाठी पुराच्या पाण्यामध्ये गेलेले 11 जण रात्रभर अडकले। तब्बल 18 तासांनंतर सुटका। हिंगोलीच्या नरसी नामदेव परिसरातली घटना। मुंबईतील लालबाग परिसरामध्ये बेस्ट बसचे 9 जणांना धडक, 8 जखमी, एका तरुणाचा मृत्यू। बस चालकावर काय कारवाई होणार याकडे लक्ष। जळगावमधल्या हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडले। तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात वाढ। वाशिममध्ये आजोबांच्या बचावाचा थरार। कारंजा तालुक्यामध्ये पुराच्या पाण्यात 70 वर्षीय आजोबा वाहून गेले। गावातल्या तरुणांनी आजोबांना वाचवलं। सोलापूरच्या मोहोळमध्ये गळफास घेत महिला डॉक्टरची आत्महत्या। पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद। डॉक्टर रश्मी बिराजदार या नामवंत डॉक्टरच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ। पुण्यामध्ये रस्ते रोड रोमिओचे फलक लावले जाणार। गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची शक्कल। छेड काढणाऱ्यांची पोलीस परेड काढणार। पुणे पोलीस रोड रोमिओंना धडा शिकवणार। पुणे शहरामध्ये 12 तासात दुसरी हत्या। फायनान्स कंपनी मॅनेजर वासुदेव कुलकर्णी यांचा खून। हडपसरमध्ये घरासमोर शतपावली करताना हल्ला। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। भिवंडीमधल्या एका सोसायटीच्या मीटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग। 6 ते 7 मीटर्स जळाले। अग्निशमन दलानं आग त्वरित विझवल्यामुळे मोठी हानी टळली।